हे पांडवांनो, तुम्ही वनवासात सुद्धा भजन करत होता जी. तर द्रौपदीने एक त्याचा दुसरा पुरावा मांडला. येन ब्रन्नडा भव भ्रतारे वच. ब्रन्नडा म्हणजे बाई. नृत्य शिकवायचं काम विराट राजाच्या नगरीमध्ये उत्तर नावाचा मुलगा विराटाचा, या उत्तराला कथक नावाचं नृत्य शिकवत होती ब्रन्नडा. साडी नेसलेली बाई होती, ती बाई नव्हती, तो माणूस होता. तो जगातला 1 नंबरचा नर होता. आपण 100% नाहीत. कारण आसाराम आप्पा खोटे का होत नाही, आपल्याला वक्षस्थळावर स्तन येतं. ते अर्जुनाला नव्हते. पुरुषार्थयुक्त अर्जुन, पण साडी नेसली त्याचंही पाप झालतं एकदा, म्हणून त्याला साडी नेसायची वेळ आलती. हो, साडी शक्यतो नेसली नाही पाहिजे माणसानं. स्त्रीचा वेश नाचे जो कोंबडा, आणि किती जन्म हिजडा होईन म्हणले ते पुढं. विठाला विठाला ब्रह्मला स्त्रीच्या रूपात आहे. नृत्य शिकवत होते. उत्तराला दंड मुंड भय व्याप्ती सुधाना सव्य सव्य भव पदाश्रितो ना तालव्याना भय जायन्ते अंगुली भवति यथा सुधा यत संगाना भय व्याप्ति कथकं भवति जायन्ते कथकं भवति जायन्ते भवति जायन्ते. हे नृत्य शिकवती. एकादश भव दंड मुंड भव त्रिशूलधारी यतो जया उष्णीर भयतति व्याप्ती सुधा कालंत खंड भव सुधोजना. गोड असते. तुम्हाला कळत नसेल पण कानाला गोड वाटत असेल नाही का? बरे, तुम्हाला कळत नाही तेच बरे. तुम्हाला कळाल्यावर मला नाशिकला जावं लागेल डबे उचलायला. बरे, असेच चोर पंक्चर होत जा. नृत्य शिकवत होता अर्जुन. वनवासात भजन केलं ना, भजन केलं सर. पण द्रौपदीनं डोळे पाण्यानं डबडबले आणि विदुर काकाला सांगितलं, काका, माझ्या अर्जुन नावाच्या पतीला जे डोक्याला केस होते लांब, ते आलेले नव्हते, ते लावलेले होते. त्याला काय म्हणतात महिलांना? गंगावन. गंगावन, गंगावन म्हणतात. तसा स्त्रीच्या डोक्याच्या केसाचा टोपच अर्जुनाला लावलेला होता. कारण अर्जुन खोटी बाई होता ना. त्याला 1 वर्षाचा अज्ञातवास त्या कौरवाला कळू नये याच्याकरता द्रौपदी शैरंध्री या रूपात होती. भीम बल्ल होते, धर्मकंक होते, नकुल सहदेव घोडे आणि बैल पारखी होते. बैल आणि घोडे पारखायचा नाद होता नकुल सहदेवाला. घोडं कसं पारखायचं सांगू तुम्हाला? त्याच्या पारखणं सांगतो बरं का, आपलं नाही. आपल्याला नाही ते आगावपणा करायचा. नकुला आणि सहदेवापैकी एकानं बैल तपासले आणि एकानं घोडं तपासलं. घोड्याची टाप मजबूत आहे, मागचे पाय धरायचे आणि त्या पायावर त्यानं डोकं आपटायचं. टापा जर फुटल्या तर समजायचं युद्धाच्या कामी नाही. डोक्यानं टाप फुटत होती गाफील वऱ्याची. काय बैल तपास, घोडे तपासायची ताकद असेल ते, आणि बैल तपासायची. शेती इतकी सोपी नाही बरं. शेती बुद्धिमान माणसाचं काम आहे, गाफील माणसाचं काम शेती नाही. हो, बुद्धिवान बुद्धिवान. बैल कसा असावा? सगळा कारभार तंतोतंत. एक जणानं असं ठणगुंडाळलं की जसा गाईचा जहार पाळटाय. हे रे सुंबळ्यान, मला शेती लय खास शेती थोतरी धानायला पाहिजे. तू गाईच्या जहारावानी येठण दिसायले. असं येठण आवळायचं आणि खोटीला अडकवायचं आणि इकून मसड बांधायची. झटके देव देव मेली पाहिजे, पण येठणाचा आढा नाही सुटला पाहिजे. त्याला म्हणायचं शेतकरी. बाई कळती अंग नावून, शेतकरी कळतो वांग नावून.
बाई किती निर्मळ आहे तिचं अंगण सांगते. घरातले कोण पाहिले कोलवेला किती बुरा आलाय तर अंगणात कळत ती बाई किती निर्मळ आहे म्हणून. एका बाईने मला दूध घ्यायला गेलं म्हणे या न महाराज. मी म्हणलं मी बाहेरचं घेतच नाही महाराज, मी इतकी निर्मळ आहे गिरणीवाल्यानं आंघोळ केल्याशिवाय दळण आणत नाही. आधी त्याला विचारते तू आंघोळ झाली का आणि मग मी दळणाचा डबा नेते, मी इतकी निर्मळ आहे. मी म्हणलं बरं महाराज तुम्हाला माहिती आहे मा कसा स्वयंपाक असतोय, मी दळण वाळू घातल्यावर काठी घेऊन बसत असते, चिमणी तर बसू देत नाही, कुठेही पाखरे बसते तर दळणावर बसते, मी पाखराला बसू देत नाही, इतकी निर्मळ आहे. आणि घरी गेल्यावर 14 नातू, एक बसून आलं की लगेच दुसरं बसायला आणि ते झाकायला बचक भर राख. रक्षाम विष्टा संरक्षिता ततम विलेपनम यतम यत अतिथी देवो भो स्वागतम प्रचिद्दाः. ते राखुंड्याचा ढिगलाचा कपके आणि चुलतीतच होती. हळूच कुण वारं आलं आणि त्याच्यावर राखुंड दुधात गेलं, प्याच्या आधीच उलटी झाली. अरे बाप रे बाई. आणि गिरणीवाल्यानं आंघोळ केल्याशिवाय दळण आणत नाही आणि दळणावर चिमण्या बसू देत नाही. मी म्हणलं बाई हे राखुंड मधात महाराज ते देवाघराचा मळा आहे. मी म्हणलं मी काय वांजे का बाई, हो तूच पी दूध हे आणि आंघोळ कर माय. विठ्ठला विठ्ठला. हे बाईच्या कर्तव्यानं तिच्या निर्मळपणानं तिचं अंगण सांगते. एक जण म्हणला सोयाबीन झाली 150 पोत आणि देवल्यातून गाडीत पोते टाकल्यावर शिलूत आख वाजू लागला, कुई कुई कुई. शेतकरी कळतो वांगणावून. वांगणाला किती पैसे लागते पण वांगणावून म्हणजे त्याची शेतीची तरबेजपणा तरबेज. 2 पिढ्यापर्यंत एका माणसाच्या कोळप्याच्या यचक्या होत्या. बापाची पिढी गेली आणि पोराची गेली आणि नातवाच्या पिढीत तरी कोळप्याच्या त्या यचक्यावर याड केलेल्या अशा चोपड्यात तेल झालेल्या यचक्या. यायनं कोळपे रानात नेल्या मग यचकी तोडली. आता ती कुऱ्हाडीन तासता येते वय मग खरबडी यचकी. दुपारा भाकर खाताना झटके हाण लागले. बायको म्हणली काय झाली, वरण मधात घुसायले, कापलीन ते हात. रे वा सुंबड्या. आणि पुन्हा कोळपे फिटिंगची पॅन्ट घालून. कोळप इतकं सोपं नसतं बरं. पेरणाऱ्यानं जर चूक केली तर कोळप्याच्या बोकांडीवर पडत असती. कारण जाताना टिपणीचा साव पसरला. कसा पसरला माहिती फटफोडीत. दुसऱ्या तासात टिफन गेली, पहिलं साव मोठा झाला. आंधळ्यान कोळपा हाना झाड निघत नाही पण तिकून येताना असं उचलूनच धरावं लागतं बरगड्यात ताण त्यात. हो मग म्हणलं अवघड काम झालं. फिटिंगच्या पॅन्टी जमत असतोय सुंबळ्या. हा ते कॉलेजच्या दारात उभं राहायचं का नाटकं करायला. विठ्ठला विठ्ठला काय सांगू लागलो. हा बैल 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 कशी असं बैल बैल ओळखायची ताकद. तरबेज तरबेज. मस्त बैल आणले 1,15,000 हळीहून. काय बैल आहेत लोक म्हणले. काय आमच्या इथली गुलपशार झालेली दोरकी म्हणली बाळू काय बैल आणलाय अण्णा तात्या. बापा काय बैल. मी म्हणलं हिला एकच गुलू पण बैल दिसायले. अरे मी म्हणलं द्वारका काकू नसतंय तसे बैल त्याच्यावर नसतेत बघत. तर लगेच चतुरी म्हणली तुला लय कळत कीर्तनाच सांग जाय. वचकट बोलणार बाय आमच्या. मी म्हणलं अरे नाही रे चतुरा काकू दिसण्यावर नसते बैल धरून पा. धरण मग आमचा पिपळाच्या मळ्यात कापसात बैल धरला. एकच झाड जिथं नाही ठुलं. बैल तासाच्या बाहेर जात नव्हता पण साळी कुटीत होता. कळालं ना. मागचा पाऊल फिरून टाकीत होता कापसाच्या मणक्यावर फिरून. मी आणलं मंठ्याच्या बाजारात मी रे हे कडब्याला काळे बैल कडब्याला. याला शेती म्हणते शेती. हे काय गाफील माणसाचं काम आहे का शेती. तंतो तंत. एक जण रोजदार लावला. ते म्हणले या लयच पेरता येते. मांडी घालून येटण घालू लागला. मी म्हणलं ममुल्या घरी वय घरी वय घरी घरी. तू जियावारी उभासला सुंबळ्या मांडी घालून येठण घालीत असतेस का रे सुंबळ्या. तू लायकीच आहे का कोळपे धरायचे आहे.
बैल पारखायची ताकद, घोडे पारखायची ताकद. द्रौपदीने सांगितलं, काका माझ्या अर्जुन नावाच्या पतीला जटा लावलेल्या होत्या, केस लावलेले होते, पण कधी कधी एकांतामध्ये ब्रह्मडेच्या केसाचा गुंता काढण्यासाठी अर्जुनानं द्रौपदीकडे जावा. द्रौपदी जी, एक काम चुकीचं केलं, याच्याकरता स्त्रीचा वेश घ्यावा लागला, ब्रह्मडेच्या रूपात. जी मालक, अज्ञातवास संपत आलाय, काळजी करू नका. आणि द्रौपदी ज्या वेळेला अर्जुनाचे केस इंचरीत होती, त्यावेळेला अर्जुनाच्या लावलेल्या जटातून रामकृष्ण नामाचा ध्वनी निघत होता. नवे अंगा काया वृद्धी स्तता रोमहा कृत्रिमो भयोप्याप्ती. लावलेल्या जटा, लावलेलं गंगावन, पण अर्जुनाचा स्पर्श झाल्याच्या नंतर त्याच्यातून रामकृष्ण हरीचा ध्वनी निघत होता. तर अर्जुनाच्या रोमातून किती निघत असेल ना. लाल दिवा, अर्जुनाच्या रोमातून रामकृष्ण हरीचा ध्वनी निघत होता. काय भजन केलं, इतकं टोकाचं भजन, इतकं टोकाचं भजन. आणि या भजनाच्या बदल्यात आप्पा हस्तिनापुरातलं राज्य पंढरपुरातल्या मालकानं दिलं पांडवायला. लिपणे सर त्याच्या कृपेने भेटले. जर कृष्णानं पांडवावर कृपा केली नसती तर एकदाही राज्य भेटत नव्हतं. 23 अजिंक्य लोक होते तिकडच्या पक्षात, अजिंक्य लोक होते, अजिंक्य 23 कौरवाच्या पक्षात अजिंक्य लोक होते. एक पुरावा सांगू का लहानी सर, दिवसभर कृष्णाला अर्जुनाचा रथ जर निमुटपणे हाणायचा असेल तर सकाळी भीष्माचार्याचं दर्शन घ्यावं लागत होतं. भीष्माचार्यांचं दर्शन घेतल्याशिवाय ब्रह्मांडाचा मालक, पंढरपुरातला मालक अर्जुनाचा रथ आणू शकत नव्हता. त्याच्या एका बाणातच रथ जळाला असता. पण आधी आशीर्वाद घ्यायचे, मग रथाव, मग पाठीशी घातला, आपण पुढारा झाला, मग सारथी झाला. ते आशीर्वाद, इतके माणसं जय होते, इतके ज्येष्ठ माणसं. कौरवाच्या पक्षामध्ये युद्धातला शिव होता, शिव कर्ण. कशाला म्हणायचं शिव माहिती? अगा कामासक्त केशरी, कामानं व्याळून गेलेली शिवीन, आणि तिच्या पाठीमाग शिव लागला, पळू लागला. शिवीन आणि शिव सन 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 पळू लागले. तेवढ्या अवकाशात कर्ण त्याच वनात होता. आणि त्या सिंहानं कर्णाकडे बघितल्याबरोबर सिंहाचा काम संपून गेला. ज्याच्या चेहऱ्यावरचं तेज बघितल्याच्या नंतर सिंहाचं काम संपतो, त्याअर्थी कर्णाचं तेज किती मोठं असेल कल्पना करा. सूर्यपुत्र होता तो. दुर्वासाच्या कृपादाने 5 मंत्र दिधले त्याने, मंत्र सूर्याचा जपला, कर्ण तो पांडव रे पहिला. जाताना पाऊस होय आपण आता बघू ना. आणि तुम्हाला एक सांगू का, संचेनच संच मारली. राजकारणात बी संच लिखित झालं की ते झोपत. हो, संच माणसं खराब असली की बाजूला केली पाहिजे. म्हणणं बापू, म्हणणं. कुंती सांगती देवाला, कर्णयुद्धातला केशरी, मंत्र सूर्याचा जपला, कर्ण तो पांडव रे पहिला. तेज होतं सूर्याचं तेज. आणि असा 23 अजिंक्यपैकी कर्ण तिकडे उदार होता. उदार उदार कर्णाचं उदारत्व 1 नंबरला आहे. भानुमती नावाची बाई देवदर्शना करता चालली. भानुमती
दुर्योधनाच्या बायकोच नाव होतं भानुमती. मला त्याच्या 100 तिच्या जावायचं नाव माहिती. मला काय तिथे इलेक्शनला उभं राहायचं नव्हतं, पण मी पाठ केल्या. हो ना, दे वाचायचं लक्षात राहते. इथं बसलेल्या कोण्याच माणसाला माहीत का शिवाय येत नसत्या. कारण तुम्हाला सांगू का, कोणी दिलेल्या जरी तुम्ही ऐकल्या तर तुमच्या ध्यानात राहत नाही. मी देऊ का 2-3? आकाश सर उद्या सकाळी फोनवर तुम्हाला एक देतो, पण ती तशी नाही देता येत म्हणा. अंशरामजी भानुमती नावाची दुर्योधनाची पत्नी देवदर्शना करता चालली. काय काय हित असलो लोकांचं. या वागण्याची शैली किती गोड होती बघा ना. भानुमती देवदर्शनाला चालली आणि पंढरपुरातल्या मालकाने एका महाराजाचं रूप घेतलं आणि कर्णाला भिक्षा मागितली. येन 17 भव पुनिता द्रव्या अकिंचनस्ततेवच. सत्र चालू आहे, अन्न सत्र. द्रव्य माझ्याकडे कमी, मला द्रव्य पाहिजे. आता कर्ण आणून द्या आप्पा. दुसऱ्याची तर भाकरी खात होता कौरवाची तर, आणि कौरवाला विद्वत्तेचे शूर पाढे शिकवत होता. पण कर्णाने विचार केला, या महाराजाला जर काही नाही नेलं तर आपण ज्याच्या भाकरी खातो त्या राजाला पाप लागते. माणसं हुशार किती जवळ असावं पा. आणि मग कर्णाने विचार केला, या राजाला पाप लागू नये, आपण त्याच्या भाकरी खातोत काम नीट करावा. एका दाशी वयस्कर होती, तिला सांगितलं, बाई राजकुमाराच्या पत्नीच्या अंगावरचे दागिने काढून घे. आणि त्या भानुमतीच्या अंगावरचे दागिने दाशीनं काढून घेतले. तिनं सांगितलं, इतक्या रस्त्यात कस काय? कर्णाने मागितले. तिला माहित होतं आपला मालक कर्णाला मानतोय. देऊन टाकलं गठुडं आणि महाराजाला सांगितले गठुडं घेऊन जाय. फक्त गळ्यातलं मंगळसूत्र जोडे घेतले नाही, कारण सौभाग्यवती स्त्री होती. आणि सगळे दागिने दिले. घरी गेल्यावर तनतन करू लागली, कोण येतो कर्ण? आपल्या घरच्या भाकरी खातो, रस्त्यात मला दागिने मागितले. दुर्योधन म्हणला, तो नशीब चांगलं, पुढच्यान धन मागितल्यामुळं तो दागिने दिले. पुढच्यान जर बाई मागितली असती तुला दिला असतो. कारण दुर्योधन हुशार होता. कर्णानं जे केले ते हिताचे केले. विदुर काकानं महामंत्र्यानं प्रश्न केला, यद्भो तेजोपुत्र. हा तेजोपुत्र म्हणजे सूर्यपुत्रा. कशा करता एका पतिव्रता स्त्रीच्या अंगावरचे दागिने काढेस? म्हणला, महाराज जर आलेला साधू सत्व घेऊन गेला असता तर या राजाच्या बोकंडीवर पाप बसला असतं. मी ज्याच्या भाकरी खातो त्याचं काम नीट करावा याच्याकरता दुसऱ्याचे दागिने न देता राजकुमाराच्या पत्नीची दिलेत. काय वावगं केलंय? तर विदुर काकानं पाठ थापतील ती पाठ कर्णाची. वा म्हणले पठ्ठ्या. तो कर्ण होता, तो कर्ण. अशी माणसं अजिंक्य. आणि या लोकांची राख करून पांडवाला गादी दिली. कशा करता माहिती? फक्त भजन केल्यामुळं. वनवासात भजन. पहाटी पांडवा खंड वनवासी. झोपी गेल्यावर अर्जुनानं भजन करावा. भजनाची ताकद. झोपड्यात विदुर काका का आगी लागोत आहे असो का? आता कुंतीला विचारलं, द्रौपदीला विचारलं, द्रौपदीचं भजन किती केलं? तिने सांगितलं, काका घरून ज्या दिवशी माझ्या एका मालकानं अंगाला राख लावली होती, पांडवांनी अंगाला राख लावली, एका मालकाच्या हातात खडे होते, एका मालकाच्या हातात गारगुंडी होत्या, आणि धर्म आणि अर्जुन गारगुंडी उधळीत चालले होते. याचा अर्थ असा होता, हे शिकवलं होतं विदुर काकानं की हे भीष्माला कळावा, आत्ताची आत्ता हे रोखावा. पण भीष्मानं रोखलं नव्हतं. खडे आणि गारा उधळीत चालले होते. या विकोपानं कालांतरानं युद्ध होणार आणि खडे गारा उधळणं याचा अर्थ असा होता की या युद्धात हिरे सुद्धा मारणार, मोठे मोठे हिरे सुद्धा जाणार. भीष्म हिरा होते. हा हिरा हिरा. कर्ण हिरा होते. द्रोणाचार्य हिरा होते. कृपाचार्य हिरा होते. काय द्रोणाचार्यांची ताकद! येनो भयो काया श्रीतम भूतलो. शरीर जमिनी उठवलं आणि आत्मा स्वर्गात गेला. आणि यम धर्माला विचारलं, बेटा मोहपूर्ग मारतू. तौरक द्रौपदीच्या भावानं त्याचं शरीर कापून जिकडं तिकडं फेकलं आणि वापस आलं. यमाच्या थोतरीत हाणायची ताकद द्रोणाचार्य. द्रोणाचार्यानं अर्जुनाला विद्या दिली, संग्रामे हरुजिंतीला. काय ताकद! द्रोणाचार्याचा मातीचा पुतळा पाहिला एकलव्याने. भिल्लाचं पोरग, लाहोर चित्र धरणाऱ्याचं पोरग, पण मातीचा द्रोणाचार्य केले आणि त्यांच्यावर निष्ठा ठेवली. श्री गुरु छेनी नावे माती डोंगरी जळापाशी होती, त्याने कोणी त्रिजगती एकवद केली.
मातीच्या द्रोणाचार्याची साधना केली तर जगात 3रा नंबर आला एकलव्याचा. नंतर द्रोणाचार्यानं नाटक केलं ना अंगठा कापला, म्हणून तो पोराच्या कपाळाचा मणी कापला अश्वत्थाम्याचा. हे बापान केलेलं पाप पोट्याला फेडावं लागलं. विठाला 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 एवढी सूर माणसं त्या पक्षात तरी पांडवाला गादी. यानं बेईमानी केली भजन करणाऱ्यासाठी. भजन करणाऱ्याच्या पाठीमागे इतकं राहतंय. देखोनी दक्षिणा येणार ती घोर भीष्मे ऐकताची उत्तर काळाशी सारोनी या दूर आणि स्वशरीर रक्षिले. सारे 22 दिवस हे मला पायथ्याची उभं केलं. ही ज्याची ताकद ते भीष्माचार्य. पण मारले हो कोणासाठी? भजन करणाऱ्या पांडवासाठी. अरे तुम्ही भजन करता, भजन भजन याच्याकरता स्वतःच्या संसाराची राख केली. 56 कोटी यादव मैरिक नावाची दारू पिऊन मेले आणि पांडवाला दिल्लीचं स्वराज्य, हस्तनापूरचं स्वराज्य देऊन टाकलं. कशाच्या बदल्यात? धर्माच्या तोंडातून वाक्य पड आम्ही भजन केल्यामुळं, अर्जुनाच्या तोंडातून वाक्य पड आम्ही भजन केल्यामुळं, नकुल सहदेव भीमाच्या तोंडातून वाक्य पड आम्ही भजन केल्यामुळं. द्रौपदीने सांगितलं 48,324 दाशा असताना तरी पण विराटाच्या घरी शेण काढीत असताना गाईच्या गोठ्यात रामकृष्ण हरी म्हणायची. गाईच्या गोठ्यात रामकृष्ण हरी. मुक्त स्थितीत शेणाचं टोपलं नेऊन टाकताना रामकृष्ण हरी, जात्यावर दळताना रामकृष्ण हरी. मग या रामकृष्ण नाम हरी भजनाच्या ताकदीवर तुम्हाला हस्तनापूरची महाराणी झालीस. मला एक सांग द्रौपदी, मला एक सांगा धर्मा, मला एक सांगा अर्जुना, मला सांगा भीमा, मला सांगा नकुल सहदेवा, तुम्ही भजन केल्यामुळे तुम्हाला हस्तनापूरची गादी प्राप्त झाली. पण हस्तनापूरचे राजे झाल्यावर तुम्ही किती भजन केलं? धर्मानं सांगितलं ज्या दिवशी गादीवर बसलो त्या दिवसपासून भजन बंद झालं. उत्तर त्याच्याकडेच सापडलं. धर्मा, अरे ज्या हस्तनापूरच्या वाड्यातलं सुख घेत असताना भजन बंद होतंय आणि वनवासात गेल्यावर भजन करता, दुःखात भजन करता, संकटात भजन करता आणि हस्तनापुरातल्या मोठमोठ्या वाड्यात राहताना भजन बंद करता. अरे हे वाडे जर तोंडाला भजन येऊ देत नाहीत याच्याकरता मी झोपड्यात राहिलो. आगी लागो तया